का बापा हे ललिताई घरी चल म्हटलं आधी तर नाही, वावरातून तिकडे गेली. आता घरी येऊन पाणी वगैरे गरम केलं असतं, आंघोळ बिंघोळ करायची होती, तिकडे गेली. आता मला बिस्त पेटवा लागला येऊन. दोन दोन गोष्टी करते का आता माहित नाही, फालतू जाऊ नाही हे. मग अशीच वावरामध्ये मंजुळा काकू सोबत भिडली होती. एक तर आधीच्याच तिचा पारा गरम झाला आहे. जाऊन पाहू का शांता वहिनीच्या घरी, जमकली बिमकली तर नाही बायांची. मागचा दार लावतो ना, जाऊनच पाहतो. आतापर्यंत याचीच आहे. अरे ललिता किती वेळ केली तू? हा, भांडण बिंडण करून तर नाही आली? चांगली भांडणच करून आली मी. पागल आहे का त्या बायांसाठी शांता वहिनी सोबत भांडण करून आली? कोण म्हणाला शांताताई सोबत भांडली म्हणून? आता तूच म्हटली ना भांडण करून आली म्हणून चांगली. तर शांता वहिनीच्याच तर घरी गेली होती तू? हो गेली होती. तुम्हाला माहित आहे का या बाया ना त्या शांताताईच्या इथं नाही गेल्या. का म्हणून राहिली तू? हे रजनी, दुर्गा, सूर्यकांता आणि हे तुमची बहीण, या चारही जणी गेल्या होत्या बाहेर गावी. त्या दिवशी मी नाही येत म्हणलं तुमच्या बहिणीला, तर म्हणते वहिनी चला ना म्हणते 2-3 दिवस. मग म्हणते तुमच्या वावरात सगळे जण येऊ म्हणते. फुसलं फासलं करून घेऊन गेली. तू का लहानशी मुलगी आहे का? फुसलो फासलो करून घेऊन गेली म्हणते तर? हो झाली होती ना, माझी बुद्धी भ्रष्ट झाली होती. तर आली होती तुमच्या बहिणीच्या बैकामध्ये. आता उघडले माझे डोळे. अरे तर माझ्या बहिणीला काऊन म्हणून राहिली तू? आणि भांडण कोणासोबत करून आली? माझ्या बहिणीसोबत का? हो हो आली तुमच्या बहिणीसोबतच आली भांडण करून. का तू पण ललिता असं थोड्या थोड्या गोष्टीवर भांडण करावं लागते का? ही तुमच्यासाठी असेल थोडीशी गोष्ट, माझ्यासाठी नाही आहे. थोडासा विचार केला का तुमच्या बहिणीनं? मी माझ्या भावाच्या आता वावरातला चिकोल झाला आहे करून, पेंड्या टाकून झाल्या, फक्त परा लावणी आहे. 2 दिवस तर येऊ शकत होती ना, मग गेली असते वाटल्यास. मी कोणासमोर म्हणतो बाबा, तुम्हाला किती म्हणेन ना तुमच्या बहिणीविषयी, तुम्हाला खरं नाही वाटणार. अरे तर ललिता भेटतील ना दुसऱ्या बाया, त्या पर्यासाठी तू त्या माझ्या बहिणीला काही बाई बोलून आली म्हणते. हे घे म्हटले ना मी की तुम्हाला बोलून काही अर्थ नाही आहे म्हणून. एवढा लाड केले ना तुम्ही बहिणीच्या, म्हणून ते डोक्यावर चढली आहे तुमची बहीण. सासूचाही नाही ऐकत, सासूला पण काही ना बाई बोलते. एवढा प्रेम करता, 4 गोष्टी पण सांगा चांगल्या समजदारीच्या, तुमच्या तरी ऐकेल. तसं नाही ललिता, हे दिसते नाजूक असतात. एक वेळात उठले, एक वेळात दरार आली की भरायला खूप उशीर लागते. पैशांसाठी म्हण किंवा आता आज बाया नाही आल्या वावरात तर तुला गुस्सा आली. माझी बहीण तिकडे बाहेर गावी गेली म्हणून राग आला ना तुला. जाऊ दे, गेली तर आपल्याला मिळतील ना दुसऱ्या बाया. बायांचा का घाटा आहे का? अशा कारणावरून आपले रिश्ते खराब करायचे का? अहो तर अशी समज तुमच्या बहिणीला पाहिजे ना, का मी माझ्या भावाच्या वावरात नाही जाईन तर माझा भाऊ का म्हणेल, माझी भावजा का म्हणेल. गेली तर गेली, बाकी बायां नाही घेऊन गेली. हा जाऊ दे, आता तू बनव बरं चहा, पटकन बनव बरं. पाणी गरम करायसाठी पिस्तू वगैरे पेटवलं, झालाही असेल पाणी गरम. तर करा ना मग, तुम्ही आंघोळ करा ना. नाही मग नंतर करीन मी आंघोळ. तू चहा बनव, चहा दे बरं मला पटकन. जाऊन येतो मी. आता कुठे चाललाय? बहिणीच्या घरी का मरम लावायसाठी? हे बघा बिलकुल जायचं नाही. याच्यात माझी काही गलती नाही आहे, पूर्ण गलती तुमच्या बहिणीची आहे. तुम्हालाही माहित आहे मी आजपर्यंत तुमच्या बहिणीला काही बोलली नाही. अरे कावेरीच्या घरी नाही चाललो ना मी, टोलीवर चाललो. तर टोलीवरच्या गोविंदा काकाचा आज परा संपत आहे. त्या बाया आहेत का तर विचारून पाहतो, खाली असतील तर सांगून देतो मग. हो का, मग सांगून द्या. तर बनव ना तू पटकन चहा, बनव ना. हो बनवते. आता तर ना हे रजनी, दुर्गा आणि सूर्यकांत खाली राहतील घरी, तरी मी चल नाही म्हणणार त्यांना. दिमाग खराब करून दिला माणसाचा. आता मिळाल्या पाहिजेत फक्त बाया. कोण यांना हुंकते तर माहित नाही का. विशाल 5 मिनिट थांबा, काकू म्हणला. याचीच आहे शांतताई. गेली कुठे म्हणतो? आता माहित नाही काकू, त्या ललिता काकू आहेत ना त्यांच्यासोबत गेली. पाहून येऊ का त्यांच्या इथं गेली का ताई? जाते का? जा बेटा, पटकन बोलवून आणशील. हो ठीक आहे ना काकू. कधी आली इंद? बापा 15 मिनिट झाला मी आली. तर का शांतताई वावरातून येता बरोबर कुठे गेले होते तर? बाया करायला गेले होते का? नाही हो इंद, बाया वगैरे करायला नाही गेली होती. तू येईन म्हटली तर तू पण नाही आली बापा परा लावायला. उद्यापासून येईन ना शांतताई. काही भरोसा नाही बापा तुझ्या वेळेवर, मग कोणताही काम येते तुझ्या. नाही उद्या येईन ना. आता आज आली असती पण आज आता आमचा परा संपत होता ना. जेवण बिवण राहते बायांच्या, मग स्वयंपाक पाणी करावं लागलं ना. उसळ बिसळ बनवा नाही लागत का परा संपते तर? हो चण्याच्या उसळ बिसळ बनवा लागते ना. उसळ बनवली ना, अजून का बनवली? गव्हाच्या उगऱ्या बिगऱ्या नाही बनवली का? बनवली ना शांतताई. इंदू परा संपला, उसळ बनवली म्हणते. आणून नाही दिली ना बापा उसळ. कशाला आणून देऊ शांतताई उसळ? काहून इंदू? नाही म्हटलं आणून कशाला देऊ, मी तर बोलवायला आली तुम्हाला उसळ खायला चला म्हणून.
का बाबा तू पण हिंदू मला तर घाबरवूनच टाकले. कशाला घाबरले शांतताई? नाही म्हटले की नाही कशाला आणून देऊ म्हणून. तूही ना हिंदू, मी बोलवायला चाले ना उसळ खायसाठी चला म्हणून. चला बापा सगळे जण, चारही जण. हट हो, मजाक नाही गेली का आणून नाही दिली म्हणून? हट बापा शांतताई, मी आली कशासाठी? त्याच्यासाठी चाली बोलवायसाठीच. सकाळीच म्हणत होते शांतताई वगैरे यांच्या सायंकाळचं जेवण ठेवून दे म्हणून, परा संपत आहे तर. मी म्हटली मग नंतर जाईन ना सांगीन. सकाळी किती घाई घाईच होती ना. किती वाजे संपला तर मग परा? हा संपला 4 वाजेकडे. मग घरी आल्या बाया, जेवण वगैरे केलं आणि गेल्या. हो का? तर म्हटले आता जाऊन सांगून देते, आता आले असतील म्हटली वावरातून. स्वयंपाक वगैरे मांडले तर नाही ना? नाही इंदू, नाही बनवली स्वयंपाक. आता आली, चहा वगैरे पेली, बसलीच होती तर हे ललिता आली बोंबलत. काऊन बोंबलत आली? अरे ते चिकोल वगैरे केला त्यांनी. आज परा लावणार होते, काल परा वगैरे खोदला. आता जीवतीच्या दिवशी आमच्याकडे आल्या होत्या सगळ्या बाया, परा खोदायच्या होत्या आता. मग ललिता म्हणते की मी 4 बाया घेऊन जातो, 2 दिवसात होते माझ्या. तर म्हटले जा बाबा. आता तिची ननद कावेरी, सूर्यकांता, रजनी न दुर्गा ह्या जाणार होत्या, तर ह्या पट्ट्या गेल्याच नाही तिच्या वावरामध्ये. हा का म्हणता शांतताई? हो ना बाबा, गेलेच नाही. आता तिला ललिताला वाटलं की माझ्या वावरात आल्या, मी त्यांना चला चला केली असणार, तर ते बाबा गरम होऊनच आली होती. मला तर तेवढा काही बोलली नाही म्हणे. मला आधी विचारलं तिने, वावरात म्हणे ते मंजुळा काकूला खूप बोललो म्हणे. मंजुळा काकूला कशाला बोलली तर? अरे त्या ललिताला वाटलं की मंजुळा काकू घेऊन गेली असेल आपल्या वावरामध्ये बाया. कावेरी आता ती मंजुळा काकूची पुतणसून होते, आणि हे रजनीना दुर्गा ह्या खास तिच्या बाया आहेत, नेहमी तिच्या वावरामध्ये 12 मास काम करणारे, म्हणून तिला तसं वाटलं. तर खूप गरम झालं म्हणे, मंजुळा काकूला खूप बोललो म्हणे. भयाळच आहे बापा हे ललिताई. आधी विचारून तर घ्यायला पाहिजे की काकू तुमच्या वावरात आल्या का बाया म्हणून. लाईट आहे का म्हणून आली होती म्हणे. प्याचं पाणी संपलं असेल तर त्याच्या वावरातली लाईट नसेल तर पाणी राहिला वेगळा. मीच खूप तिला काही ना बाई बोलले म्हणे, सांगतही होती अजून आपण. असं का? तर मग हे कावेरी वगैरे तुमच्याकडेही नाही आल्या, मंजुळा काकूकडेही नाही गेल्या, मग ह्या गेल्या कुठं? अहो इंदू, ते बाहेर गावी नाही का, मी पण गेली होती 2-3 दिवस. आता ह्या कावेरी सोबत त्या घरमालकाचा बोलणं झाला असेल, आता त्यांचा का बोलणं झाला का नाही का माहित. तो आला होता खरं सकाळी. तो म्हणायला बसला खरं की तुम्ही माझ्या परा पूर्ण नाही लावून द्याल तर मी पैसे नाही देणार, म्हणून ह्या बैताड्या तिकडे गेल्या. असं कसं नाही दिला असताना पैसे? हो ना, मी म्हणली जास्त नाही पण आपल्या भावजीच्या तरी 2 दिवसाचा परा लावून नंतर जायला पाहिजेत होता म्हटली. तर आता त्याच्यासाठी गेले होते का ललिता सोबत? हो, तर ललिता म्हणते चला भरा शांतताई म्हणते जाऊन म्हणते, म्हणून गेली होती बाबा. तर ह्या रस्त्यातच मिळाल्या. मग त्या कावेरीची अशी काढलं नाही ललितानं. नाही बरं झालं ना, तशा बाईला ना चांगली बोलल्याच पाहिजे. चला ना तर मग शांतताई. कशाला हो, राहू दे ना, आता मी स्वयंपाक वगैरे करते. नाही नाही शांतताई, नुसता हुसळच नाही, पूर्ण जेवणच आहे तुमच्या. हट बाबा, मी तुझ्या वावरात आली नाही पराबिरा लावायला, जेवण कशाला ठेवली? का झाला शांतताई, दरवर्षी तर परा संपते तर आमचं जेवण ठेवता ना. तू येते म्हणून सांगते मी. ते काही नाही बाबा, आमच्या इथे यांनी म्हटलं की शांताराम भाऊच्या इथं सांगून दे म्हणून आली मी. आता यावंच लागेल बाबा तुम्हाला. हो, आता स्वयंपाकच गेली म्हणते तर यावं तर लागेलच. येतं मग आता अर्ध्या तासामध्ये. आता दिवा भात वगैरे लावते. हो ठीक आहे ना, या मग लवकर. हो हो. आई कुठं चालले तुम्ही? येतो ह्या मोठीच्या इथून थोडेसे. कोणाच्या इथून आहे? हे माझी मोठी जाऊ, मी मोठीच म्हणते त्यांना. कावेरीच्या इथून ना? हा, कावेरी ताईच्या इथे चालले का? हो, येते जाऊन थोडाशी. डोका दुखते म्हणत होते ना तुम्ही तर? हा, आता झाला, कमी झाला. वावरातून आली तर डोकाच दुखत होता माझ्या. आता आंघोळ बिंगोळ केली आणि तू चहा बनवली मस्त अद्रक टाकून, चहा पेली तर आता कमी वाटत आहे. नाही तर विक्स लावून देते. नाही ना, नाही झाला, कमी झाला, नाही तर लावून मागितली असते. आई मग बाया मिळाल्या का परा लावायसाठी? आता गावात तर कोणीच नाही आहेत बापा खाली. सकाळी गेला होता ना नारायण, सायंकाळी सांगू म्हणाले खरं त्या बाया. नारायण गेला का लक्ष्मी? हो मगाशीच गेले ना. हो, बाया मिळतील तर बरं होईल. आई माझ्या मम्मीचा फोन आला होता, त्यांचा परा वगैरे झाला म्हणे कालच. हो का, होऊन गेला का? मम्मी विचारत होती तुम्हाला कुठं आहेत म्हणून, बोलणं नाही झाला म्हणून. हो बापा, आता मी बोललीच नाही आहे तुझ्या आईसोबत. राहू दे, नाही तर नाही जात. लाव बरं तुझ्या आईला, बोलून घेते. जाऊन या ना, ताई कशासाठी जात होते तर मग आल्यानंतर बोला. काही नाही, अशीच जात होती. हो का? आई कशाची भाजी बनव? हो बापा, सकाळ झाली की भाजीचा विचार येते, सायंकाळी झाली की भाजीचाच विचार येते. काय भाजीचा? पत्तागोबी आहे आई, आणि वांगे आहेत. हो, खाऊशा पण नाही वाटत वांगीनं पत्तागोबी. एक काम कर ना, बेसन बनव मस्त. की दारवड्या बनव आई? बनव मग, दारवड्या बनव. राहू द्या, आता तुम्ही बेसन म्हटले ना, बेसनच बनवते. हो, नाही तसा काही नाही, तुला दारवड्या आवडतात तर दारवड्या बनव. वडीची भाजी चांगली लागते ना, बनव बनव. ठीक आहे आई, लावून देते का फोन? हो हो, आणते ना मोबाईल, तिकडे रूम मध्ये आहे. आई आई. बापा येऊन गेला का नारायण? काऊन का झाला नारायण, तू तर बाया करायला गेला होता ना?
लवकरच आला ना. आई सकाळी मी गेलो होतो ना, त्यांनी फोन नंबर दिला होता आपला, त्यांना फोन केलो मी. आता ते म्हणाले तुमच्या गावीच्या आहेत म्हणाले त्या बाया, विचारून घ्या म्हटलं. मी म्हणलं कोणाच्या इथं आहेत, तर सांगितलं की सर तुमच्या गावच्या सरपंचाच्या इथं आहेत म्हणून. तर सरपंच भाऊच्या आदेश परा संपला. हो संपला का? हो, तर मग त्यांच्या घरीच मिळाल्या मला बाया. विचारलो मग मी त्यांना, तर हो म्हणाले. पण आई ते हुंडा म्हणत आहेत, हुंडा घेऊ म्हणत आहेत, असे रोजीने नाही म्हणतात. तर हो नाही म्हणला का? या काही बाया नाही मिळाल्या, मी एकटी लावू का तिथं परा? म्हणलं ना मी, या म्हटलं उद्या येणार आहेत उद्या. त्या पेंड्या आपल्याला काही टाकावं नाही लागत, तेच सगळ्या पेंड्या टाकतात, परा खोदतात आणि लावतात पण तेच. हो चांगला आहे. मग मी चालली जाईन शांताकडे जाईन, नाही तर मग ललिताकडे चालली जाईन. घरी राहून का करीन बाबा? आई लक्ष्मी येईन म्हणत होती उद्या तुझ्यासोबत परा लावायला. बाया नाही मिळाल्या तर येईन म्हणत होती. हो लक्ष्मी, हो तुम्ही सकाळी म्हटले ना की बाया नाही मिळत आहेत, हे पण गेले तिकडे, तर त्यांनी पण मग सायंकाळी सांगतो म्हटलं, तर मी म्हटली येईन म्हटली. आई हसत होते माझ्यावरती. कशाला? म्हणत होते तुला परा वगैरे लावता येते का म्हणून. काऊन नारायण, काऊन हसत होता? आई खरंच हिला परा लावता येईल का? 2 पात लावेल आणि बसून राहील दुऱ्यावरती. काऊन नाही येईल? ते एक शेतकऱ्याचीच पोरगी आहे ना, गेली तर असेल आपल्या माहेरी परा वगैरे लावायला. हो आई, मी सुट्टीच्या दिवशी जात होती, पूर्ण दिवसभर नाही लावत होती पण लावत होती. एक पारोग वगैरे लावत होती मी परा. पाय बरं ना तू हसते. पण लक्ष्मी मी नाही नेली असती बाबा तुला, यावर्षी नाही नेली असती. आता नवीन आहे तू, घरी कामं होतात ना, घरचीच तर कामं करते, तेच तर खूप आहेत. घरी पण एक बाई लागते. आता तुझे सासरे वावरात वगैरे आले तर मग दुकान तू सांभाळते ना. मग आई एक विचारू का तुम्हाला? विचार ना विचार. आई मी ना लग्नाच्या आधी ट्युशन घेत होती माहेरी. हो माहित आहे ना, तू शिकवत होती मुलांना. तर आता माझा विचार आहे इथं पण ट्युशन घ्यावा म्हणून. अरे वा, चांगला विचार आहे ना. काही चांगला विचार आहे म्हणते. इथं कुठं घेईल ते ट्युशन? काऊन नारायण, काऊन नाही घेत? हा एवढा मोठा हॉल आहे, इथं घेऊ शकते ना. काही पोरांचा नुसता किलबिल राहील ना इथं घरी ट्युशन घेणं म्हणजे. त्या दिवशीच विचारलं मला लक्ष्मीनं, तर मी म्हटलं नाही म्हटलं. आणि आई मी का म्हणतो तिला ट्युशन घ्यायची गरजच कोणती आहे? मग किती मिळणार आहेत पैसे त्या ट्युशन मधून? अहो माझी आवड आहे ना मुलांना शिकवायची. बघ आई ऐकत नाही हे. अरे तू नाही ऐकत. का म्हणते आई? तुला तर आनंद झाला पाहिजे उलटा, की ते ट्युशन घेतो म्हणते तर. आणि मुलं काय 1-2 तासच तर येतील ना, दिवसभर राहणार आहेत का? घेऊ दे आता तिला ट्युशन घ्यायची, मुलांना शिकवायची आवड आहे तर करू दे ना. तर आमची तर खूप इच्छा होती बाबा तुला चांगला शिकवायच्या, तू शिकला नाही. आता लक्ष्मी घेतो म्हणते ट्युशन, तर घेऊ दे तिला. ठीक आहे बाबा, आता आई तू म्हणते तर. अरे मी म्हणते तर नाही, तुला सहकार्य करावं लागेल तिच्या. तू हो म्हणशील तेव्हाच तर ते घेईल ना. हो म्हटलं तरी आई. अरे ललिता बोला ना, कशाला आवाज मारले? अरे बाबा घाईत आहे का? तर तू थांब ना थोडीशी. बोला ना लवकर. जा घाईत आहे त्याच्या. नाही बाबा नाही आहे घाई कशाचीच. गॅस वगैरे बंद केली का? नाही तर भात जळेल ना. मग म्हणशील तुम्ही आवाज दिले म्हणून माझा भात जळला म्हणून. हो बंद केली ना, भाजी शिजून राहिली. कशाची भाजी बनवली? वडीचीच बनवली बाबा आता भाजी. काजला मिळाले का? बाया गेल्या होत्या ना तुम्ही बाया बघायला? हो तेच तर सांगतो मी. इकडे आवाज द्यावा लागते, तुम्ही नाही येऊ शकत होते का तिकडे किचन मध्ये? अरे मला वाटलं तुझा स्वयंपाक झाला असेल म्हणून आवाज दिलो. मिळाल्या वगैरे बाया, पण 6 जणी मिळाल्या. 6 जणी मिळाल्या का? तर ठीक आहे ना, आता 6 जणी मिळाल्या तर का करायचंय मग? वाचला कुचला मला दुसऱ्या दिवशी लावा लागेल. 7 जणी मिळाल्या असत्या तर उद्या नाही होऊन गेला असता. एका बाईचा राहील बाबा, मग अजून मला परवा जाऊन लावा लागेल. तर ते 7 जणी होत्या ना, त्याही एकच दिवसासाठी खाली आहेत. मी म्हणलं आम्हाला एकच दिवस पाहिजे. बरं झालं बाबा, एका दिवसासाठी आहेत तर खाली. उद्या पहिले सकाळी जाऊन रजा आणून घ्याल. चिखलावरच खात मारावा तर बरं होते. हो विचारलो ना सरपंच भाऊला, आहे म्हणत होते. आता आणून घेईन त्यांच्या घरूनच. किती वेळ आहे ललिता स्वयंपाकाला? भूक लागली ना खूप. झालं ना, हातपाय धुवा ना, चला जेवण करायला. शिजली असेल भाजी, आता गॅस बंद करते जाऊन. झाला का मग? चल मग पटकन गरम वाढ बरं. अहो तुम्ही आंघोळ करीन म्हणत होते ना, आंघोळ नाही करत का? अरे हो, आंघोळ करायची राहिलीच. हा पटकन अंगावर पाणी टाकून घेतो ना. करा ना तर मग आंघोळ. हो, टॉवेल कोणाकडे आहे? तिकडे मागेच आहे, खुर्चीवर ठेवली आहे. टावेल अंडरवेल सगळं आहे ठेवला. फालतू मध्ये इकडे आवाज मारले. चल बाबा गॅस बंद करू दे, नाही तर भाजीचा रसा चाटून जाईल पूर्ण. यांना तर मग रसा पाहिजे भातासोबत खायला. सुकी भाजी आवडत नाही. चल मस्त गरम पाण्यानं शेकशुक करून आंघोळ करतो, जेवण करतो ना, जे झोपतो. खूप थकला माणूस आज. अरे इंदू नुसता उसळच दिली ना, ताटकम नाही बनवली तर? अहो बनवते ना ताट, उसळ तर खा आधी. भात भाजी तर दररोज खाता, उसळ खा बरं. वहिनी छान उसळ बनवले, मस्त मस्त लागला. हो पोटभर उसळच खायचं आहे. इंदू येतं पांढऱ्या चण्याच्या बनवली ना उसळ तू? हो शांतताई, हेच होते पांढरे चणे आमच्या इथं. अहो मागितले का नाही? आमच्या घरी तर होते गुलाबी चणे, मला पांढरे चणे दिले असती. मला का माहित बापा.
हे तर फोडायचे चणे आहेत ना. हो फोडायचेच चणे आहेत हे. आहेत का अजून? हो आहेत ना. देशील बरं 2 किलो देशील. नाही नाही शांतताई असे विकायचे नाही आहेत. मग चणे द्यावा लागेल तुम्हाला त्याच्या बदल्यात. ठीक आहे ना तर मी माझ्या घरचे चणे देऊन देईन. हे पांढरे चणे पाहिजेत बाबा फोडायसाठी. मस्त फुटतात. शांतताई विशालला काम नाही आणले? चल म्हटली त्याला तर तो म्हणते सायंकाळीच जेवण केलं, भूक नाही आहे म्हणते, म्हणून नाही आला बाबा. थोडासा उसळ घेऊन जाल विशालसाठी. हो म्हणत होता विशाल उसळ 80 नाही म्हणून. मग इंदू एवढा सारा स्वयंपाक एकटीच केली का? नाही ना त्या बायांनी करू लागला ना. हो का तेच तर म्हटले मी. हो मी थोडा आयता करून ठेवली, मसाला बिसाला सगळं पटपट करू लागला बाबा त्यांनी. ते आता म्हणत होते की वावरामध्ये उसळ घेऊन या, कशाला जेवण देता. मी म्हटली नाही नाही घरी या तुम्ही, घरी मस्त पोटभर जेवण करा, अशी दोरी नका आणू म्हटले. नाही आणले होते त्यांनी डब्बे वगैरे. नाही तर काय एक दिवस आपल्या घरी जेवण द्यावा. आपला परा संपते तर द्यावा जेवण आपल्या घरी. आता तर देतच नाही बापा, ते वावरातच फक्त उसळ घेऊन जातात बस. खरंच मस्त टेस्टी उसळ झाला. कोण बनवला? त्या बायांनीच बनवला. तेच तर म्हटली एवढा टेस्टी उसळ कसा बनवली बापा इंदूने. नाही त्यांना म्हटले मी तुम्हीच बनवा आपल्या हाताने. चांगल्या होत्या वगैरे बाया या वर्षीच्या. मागच्या वर्षीच्या बाया बापा एक नव्हत्या ऐकत अशा. नारायणही आला होता मग त्यानंही खाल्लं उसळ. हो का कशासाठी आला होता नारायण? त्या आमच्याकडल्या बाया केल्या ना त्यांनी म्हणून आला होता. असं म्हणजे हुंड्यानीच लावत आहेत का ते पण? हो आता त्या बायांनी म्हटलं की आम्ही रोजीने नाही लावत, हुंड्यानीच पाहिजे आम्हाला. मग उद्या जाऊन पाहावं लागते मंजुळा काकूकडे येते का तर. आता हुंड्यानीच दिला परा लावायला, तर मंजुळा काकू कशाला जाईल वावरात? अरे हो शांता, जाऊन पाहिजे उद्या.